गुड इव्हनिंग सगळ्यांना. संध्याकाळी मी माझ्या जेवणाच्या कामावर आली, तर एका कामाची माझ्या सुट्टी होती आणि दुसऱ्या कामावर आली तर इथे काय बनवलं सांगितले. तर इथे मी बनवली होती धनिया पुदिन्याची चटणी. ही स्टोरेजला अशी डब्यांमध्ये काढून ठेवली आणि त्यानंतर चिकन बिर्याणीसाठी मसाला तयार केला. छान अशी लेअर लावून चिकन बिर्याणी बनवली आणि सगळं जेवण झाकून मग मी माझ्या घरी आली आणि मी घरी दहीवड्यासाठी ही डाळ भिजत घातली होती. याच्यासाठी मी 1 वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी इथे मुगाची डाळ घेतली आहे आणि याला स्वच्छ धुवून 2-3 तास अशी भिजत घालून गेलेली आणि त्यानंतर मग यांना मिक्सर जारमध्ये टाकून एकदम छान ही डाळीला वाटून घेतली एकदम बारीक अशी आणि एकदम फेटून घेऊन एकदम लाईट अशी झाली पाहिजे. अजिबात त्याच्यामध्ये सोडा घालायची गरज नाही लागत आणि असं पाण्यावर असं फ्लोट झालं की हा तयार आहे एकदम बेटर. त्यानंतर कडकडीत तेलामध्ये हे ना तळून घेतलेत आणि एकदम डबल असे हे फुलून तयार होतात. छान असे तळून झाल्याच्या नंतर मी इथे कोमट पाण्यामध्ये हे भिजत घातले आणि त्यानंतर दहीवड्यांसाठी एकदम दही असं साखर टाकून बनवून सगळं व्यवस्थित बनवून घेतलं दहीवडे. त्यानंतर घरी आली आईच्या आणि आईच्या घरी मी डाळ बनवलेली, तडका देऊन छान अशी डाळ बनवली आणि मग जेवून घेतला आणि त्यानंतर मग आम्ही करंज्या बनवत होतो. दिवाळी संपलेली पण करंज्या बाकी होत्या आणि त्याच बनवायला घेतल्या आम्ही सगळ्यांनी. असा होता दिवस. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.